LPG गॅस सिलेंडर धारकांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। आता 1 एप्रिलपासून घरगुती गॅस सिलेंडरवरती 300 रुपयांची सूट मिळणार आहे। परंतु हे कोणाला मिळणार आहे हे जाणून घेणं फारच महत्त्वाचं आहे। तुम्ही यासाठी पात्र असू शकतात। देशातील केंद्र सरकार अनेक योजना देशातील नागरिकांसाठी राबवते। यातच मुख्यत योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे। या योजनेअंतर्गत आता जे काही लाभार्थी आहेत त्यांना 31 मार्च 2025 पर्यंत सबसिडी मिळणार आहे। उज्ज्वला योजनेचा लाभार्थ्यांना 300 रुपये प्रति गॅस सिलेंडर एवढी सबसिडी दिली जाते। या सबसिडीची योजना 31 मार्च 2024 ला संपणार होती। या ठिकाणी आता पुन्हा 31 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे। येत्या नवीन आर्थिक वर्षात सर्वसामान्यांसाठी मोठी भेट राहणार आहे असे म्हटले जात आहे। आर्थिक वर्षामध्ये उज्ज्वला योजनेची जी काही लाभार्थी धारक आहेत जसे की गॅस सिलेंडरवरती 300 रुपयाची सबसिडी मिळत आहे तसेच सबसिडी मिळत राहणार आहे। आता उज्ज्वला योजना अंतर्गत गॅस सिलेंडरवर 300 रुपये मिळू शकणार आहे। सबसिडीचे 300 रुपये उज्ज्वला योजनेचे बँक खात्यात जमा केले जाणार आहे। या योजनेअंतर्गत मात्र एका वर्षात 12 सिलेंडरच हा लाभ मिळतो। हे आपल्याला लक्ष देणे गरजेचे आहे। यापेक्षा जास्तीचे गॅस सिलेंडर भरले तर 12 सिलेंडरपेक्षा अधिकच्या सिलेंडरवरती ह्या सबसिडीचा लाभ मिळणार नाही। ही देखील नोंद तुम्ही घ्यायची आहे। सादर लाभार्थी वर्गाला वर्षभरात 12 घरगुती गॅस सिलेंडर करिता अनुदान मिळणार आहेत। यामध्ये 14.2 किलो सिलेंडर मागे 300 रुपयांची सबसिडी दिली जाते। हे अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाते। अशा प्रकारे उज्ज्वला गॅस योजनेसंदर्भात लाभार्थ्यांना व इतर ग्राहकांच्या तुलनेत 300 रुपये किंवा स्वस्त सिलेंडर या ठिकाणी दिले जाते। या योजनेवर सरकार 2024 ते 25 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 1200 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे। या संदर्भात ही माहिती आहे। असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल आधी सबस्क्राईब करून ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।